लपंडाव प्रेक्षकांनो, मालिका खूपच सुंदर वळणावरती चाललेली आहे। आत्तापर्यंत आपण इकडे पाहत होतो की प्रत्येक वेळेला मनस्विनी नाटक करत वाचत राहिलेली आहे, पण या वेळेला टोटली बाजी मात्र पलटलेली आहे, ती म्हणजे कान्हाने। कारण कान्हाला साईबाबांच्या कृपेने आता इकडे सापडलेला आहे तो डॉक्टर, ज्या डॉक्टरांनी तिचे आता डोळ्यांची कायमची ट्रीटमेंट केलेली आहे। आणि मग मात्र आता कान्हाने असा काही गेम पलटलाय की त्यानंतर ही कशी खोटारडी बाई आहे आणि हिने कसं ऑपरेशन केलंय हे फक्त डॉक्टर नाही तर आता डॉक्टरांच्या केबिनमधले CCTV फुटेज यांचा पुरावा देत सगळं सत्य समोर आणलेलं आहे प्रेक्षकांनो। आणि इथूनच खऱ्या तेजस्विनीची एंट्रीची सुरुवात झाली। पण हे सगळं कसं झालंय, काय झालंय, सगळं सविस्तर पाहूया, छोटासा व्हिडिओ चुकवू नये। आता इकडे आपण पाहिलंय की हे डॉक्टर मात्र आता मनस्विनीला सांगतायत, तुम्ही माझ्याकडून ऑपरेशन करून घेतलं म्हणजे आता तुम्ही काय मला खरेदी नाही केलेल्या आहेत। आणि आपण पाहिलंय कान्हा हे सगळं पाहतोय आणि कान्हाने हे पाहिल्यामुळे आता इकडे तो डॉक्टरांचा पाठलाग पण करतोय, जेणेकरून ते काय ही बोलत होती बाई। आणि डॉक्टरांचं चिन्ह त्याने गाडीवरती पाहिलंय, म्हणजे हे डॉक्टर आहेत। आणि त्यानंतर नेटवरती सर्च केल्यावरती कान्हाला समजले की हे आय स्पेशालिस्ट आहेत। आता मात्र त्याला एका झटक्यात गोष्ट लक्षात आलेली आहे की हे आय स्पेशालिस्ट आहेत आणि आय स्पेशालिस्टला आता इकडे काहीही झालं तरी सुद्धा आता ही डोळ्यांचंच काहीतरी हिने केलेलं आहे आणि तेच उघडकीला आणण्यासाठी हेच डॉक्टर आपल्याला उपयोगाला ठरणार आहेत। आणि एकंदरीत बघता त्या डॉक्टर आणि त्यांचं संभाषण बघता एक गोष्ट कान्हाच्या लक्षात आलेली आहे की ते काही नाहीये, तो डॉक्टर हिला घाबरत नव्हता, तो डॉक्टर एकदम निर्भीड होता, हाच आपल्याला मदत करू शकेल। म्हणून कान्हाने आता आपण पाहिलंय की त्याचा फोटो काढलाय आणि ताबडतोब आपली सगळी यंत्रणा कामाला लावले, या डॉक्टरांचा पत्ता आणि सगळं शोधून काढायला लावलंय। आणि इथेच आता कान्हाच्या हातामध्ये जो काही महत्त्वाचा पुरावा लागलाय तो आता महाभयंकर आहे। इकडे तोपर्यंत मग आता मनस्विनी विचार करत आहे, ते काही नाहीये, बरेच दिवस आता मी असं खोटं लपवून ठेवू शकत नाहीये, आता इकडे सखीचा काटा तर काढायलाच पाहिजे। एनकेन प्रकारे ती आता सखीला संपवण्यासाठी किंवा आता सखीला या सगळ्यामध्ये म्हणजे कायमचं मारण्यासाठी तिने आता पुन्हा एकदा नवीन विडा उचललाय आणि सखी घरातच आलेली आहे। आणि आता कान्हापासून ती टोटली लांब आहे म्हटल्यावरती आपण आता या सगळ्यामध्ये काटा काढला पाहिजे। पण हा काटा काढताना सगळ्यात मोठा अडसर आहे आणि तो म्हणजे काका। आता हा काका इकडे तिला मदत करतोय, कान्हाला जाऊन सगळं सांगतोय, हे ऑलरेडी सिद्ध झालेलं आहे। आणि त्यानंतर ह्याचा काटा काढते आणि मग सखीला संपवते, असा आता ती मोठा निर्णय घेते। आणि त्यासाठी मग आता ती घरामध्ये मोठा ड्रामा रचते। ड्रामा असा की ती आता सखीला सांगते, खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये हा जो काही प्रकार घडलाय ना तर याच्यामध्ये कारणीभूत जर का बाहेरचं कोणी सोडलं आणि घरचा असेल तर तो तुझा काका आहे। बाळा, मला त्याच्यावरती बाकी काही राग नाहीये, पण त्या काकाचं काय चाललंय, तू माझ्या नावावरती सगळी प्रॉपर्टी केलीस ना, म्हणून आता कदाचित तो या सगळ्यामध्ये असं काहीतरी वागत असेल। तर बाळा तू एक काम कर ना, तू आता त्याच्याशी बोलून घे, त्याला प्रॉपर्टीचा प्रॉब्लेम आहे, काय प्रॉब्लेम आहे, त्याला जे हवंय ते देऊन टाक। आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये मला असं वाटतंय की आपण आता त्याला या सगळ्यामध्ये ना म्हणजे एकदा फायनल काय ते बोलूया। सखी काकाला बोलवते आणि काका तुझं काय चाललंय, या घरात राहून तू जर का त्या कान्हाची मदत करत असशील तर मला हे चालणार नाहीये, आणि असं असेल ना तर तू एक काम कर, तू सुद्धा आता या घरापासून वेगळं हो। काका म्हणतो, सखी तुला काय बोलायचं आहे? आणि त्यावरती ती सांगायला लागते, खरं तर या सगळ्यामध्ये आता इकडे माझी आई आहे हे मला पटलेलं आहे। कुणीही कितीही काही बोललं तरी मला माझ्या आईला ओळखता आलेलं आहे, आणि म्हणूनच मला असं वाटते की तिच्यावरती तू जे काही आरोप करतोयस ना ते आरोप मला बिलकुल मान्य नाही आहेत। आणि म्हणूनच मला असं वाटते की काका तू या घरातून निघून जावं। प्रेक्षकांनो, खरं तर आता काकाला निघून जाणं हे आता इकडे सखीसाठी चांगलं नाही आहे, पण आता नालायक मनस्विनीने असा काही डाव रचलाय की त्यामुळे आता इकडे काकांना काहीच बोलता येत नाहीये। आणि काका सांगतात, सखी बस का, हेच का आपली आता म्हणजे हेच या सगळ्यामध्ये तुझं माझ्यावरचा विश्वास? यावरती ती सांगते, नाही काका, विश्वास तुझ्यावरचा नाहीये, माझा विश्वास हा इकडे आहे ना, तो म्हणजे त्या माणसावरती माझा विश्वास नाहीये। आणि म्हणूनच काका तुला मी सांगतेय, काहीही झालं तरी तू एकतर त्याची साथ सोडून आता इकडे तू या सगळ्यामध्ये एक काम करशील, या घरासाठी एकनिष्ठ राहशील। आणि त्याच वेळेला तो काका माघार घेतो। काका थोड्या वेळासाठी का होईना माघार घेतो आणि काका विचार करायला लागतो, नाही सखी मी तुला सोडून आता कुठेच जाऊ शकत नाहीये। आणि तो सांगायला लागतो, ठीक आहे, तुला जर का वाटत असेल ना की मी कान्हासोबत बोलू नये, मी नाही बोलणार।
आणि त्यानंतर आता मात्र मनस्विनीचा हा पण डाव फसलाय. मनस्विनीने विचार केलेला असतो की ह्या माणसाला आता घरातून बाहेर काढेल, हा कशाला माघार घेतोय. पण सखीच्या जीवासाठी कानाने सांगितल्यामुळे काकांनी माघार घेतलेली आहे. बरं, हे सगळं होत असताना तोपर्यंत इकडे आता कबीरची यंत्रणा सगळी सुरू आहे, ती म्हणजे शोधण्याची की कसं काय डॉक्टरांचं हे कुठे राहत. आणि कबीरला या सगळ्यामध्ये अखेर डॉक्टरांचा पत्ता सापडलेला आहे. ज्या वेळेला कबीरला पत्ता सापडलाय आणि त्यावेळेला तो डॉक्टरांना गाठतोय आणि डॉक्टरांना विचारतोय, डॉक्टर खरं खरं सांगा, तुम्हाला तुमच्या डॉक्टरी पेशाचा मात्र आता इकडे वाचता आहे. तुम्ही मला खरं खरं सांगाल की आता काल तुम्हाला ज्या वेळेला रात्रीच्या वेळेला मनस्विनी धमकी देत होती, ती धमकी कसली होती, काय होती, हे मला कळलंच पाहिजे. आता इकडे त्याच वेळेला डॉक्टर थोडेसे गडबडतात आणि त्यानंतर तो सांगायला लागतो, मला माहिती आहे की तुम्ही त्यांचं डोळ्यांचं कायमचं ऑपरेशन केलेत ना, पण तुम्हाला माहीत नाही आहे ती गोष्ट ही आहे की ती बाई तिचे प्रत्येक जे गुन्हे आहेत किंवा आता तिचा प्रत्येक जो काही हेतू आहे तो हेतू पूर्ण झाल्यावरती त्या माणसाला सुद्धा आता संपवायला ती कमी करत नाही आहे. हे सगळं जर का तुम्हाला माहीत नसेल ना, तर तुम्ही या सगळ्यामध्ये अडाणी आहात. आता इकडे तुमचा वापर झाल्यावरती तुम्हाला सुद्धा मारून टाकायला ती कमी करणार नाही आहे. असं म्हटल्यावरती ते सांगायला लागतात, मला ती गोष्ट कालच लक्षात आली आणि काल माझ्या घरावरती पाळत ठेवून काही लोकंसुद्धा होती. आता खरं तर हा डाव कबीरचा असतो. कबीरने डॉक्टरांना थ्रेटन करण्यासाठी हा सगळं प्लॅनिंग केलेलं असतं, जेणेकरून डॉक्टरांनी बोलावं, त्यांना वाटावं की ही मनस्विनीनेच आपल्यासाठी माणसं पाठवलीत. आणि त्यानंतर डॉक्टर सांगायला लागतात, मी सगळं सांगेन, पण मला आता या सगळ्यामध्ये खूप भीती वाटत आहे माझ्या जीवाची. आणि त्यावरती तो सांगायला लागतो, घाबरू नका, मी तुम्हाला प्रोटेक्शन देईन. आणि त्यानंतर मग आता डॉक्टर सांगायला लागतात, ती सगळी CCTV कॅमेरे किंवा इथे असलेलं सगळं फुटेज ते देतात आणि ते सांगतात, हे बघ, हिने तिचे डोळे कायमचे निळे आहेत ते ब्राऊन केलेत आणि इतकंच काय, तिच्या ऑपरेशनची रिसीट, तर आता इथे एंट्री केल्याची हे सगळं आहे आणि त्यामुळे चिंता करायची खरंच काही गरज नसते, कारण पुरावे सगळे हातामध्ये व्यवस्थितरित्या आलेले असतात. कबीर सांगतो, हे बघा, आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत चला, इथे आता तुमच्या जीवासोबत सखीच्या जीवाचा सुद्धा प्रश्न आहे. असं म्हटल्यावरती आता इकडे ती नर्स सांगते, खरं सांगू का सर, तर आता ज्या वेळेला आपण इथे आलो होतो ना, सखीची आई, तिला आता म्हणजे सखीच्या आईने वेगळं इंजेक्शन देण्यासाठी मला खरं तर लाच दिली होती, पण मी हे काही केले नाही. पण तिने मला धमकी दिली की कुणालाही हे जर का सांगितलंस तर गाठ माझ्याशी आहे आणि म्हणून मी गप्प बसले होते. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतात, डॉक्टर ठीक आहे, मी येतो घरी. डॉक्टरांना घेऊन आता कान्हा घरी यायला निघालाय. बरं, तो इकडे काकाने माघार घेतले, पण त्यानंतर मात्र आता इकडे स्वतः मनस्विनी सांगायला लागते, भाऊजी तुम्ही आत्ता म्हणताय हो की आता तुम्ही आमच्या बाजूने असाल, पण मला नाही विश्वास. सखी खरं सांगू का, तर आता हे काका म्हणजे आपल्याला इकडे एक बोलून त्याच्या गोटातले बनलेले आहेत आणि असं असेल ना तर मी नाही विश्वास ठेवू शकत. त्यावरती सखी सांगायला लागते, काका एक काम कर ना, मला असं वाटतंय ना की तुझं जे काही आता ह्या घरामधला हिस्सा वगैरे आहे तो घेऊन तू बाहेर पडलास तरी चालेल. काकाला सखीचं वागणं इतकं रूढ वाटतं प्रेक्षकांनो, आणि त्याला वाईटसुद्धा वाटतं की ज्या सखीला तळहाताच्या फोडाप्रमाणे आपण जपलं वाढवलं, ती सखी आज आपल्याला हे सगळं असं बोलत आहे आणि असं बोलून आपल्यावरती इतका घाणेरडा आरोप करत आहे. काकाला तर वाईटच वाटले, पण सखीला पण वाईट वाटले. काका सांगतो, ठीक आहे सखी, तुझा जर का आता माझ्यावरती अजिबात विश्वास राहिलेलाच नाही आहे तर मी इथे थांबून तरी काय करू, आता मी निघतो, पण स्वतःच्या जीवाची काळजी घे. एक लक्षात ठेव, या घरामध्ये अनेक गिधाडं आहेत जी तुला फाडून खाण्यासाठी बसलेली आहेत. आणि त्यावरती ती सांगते, काका तू ज्ञान नको देऊस, तू जा इथून, तू माझ्या आईवरती एक प्रकारे हा जो काही आरोप करतो आहेस ना, तो आरोप मला आता अजिबात पटत नाही आहे आणि तू निघ बरं इथून. असं म्हणत ती आता काकाला अद्वा बोलून तिकडून आता पाठवून टाकते. काका निघणार, पण त्याच वेळेत तिकडे आता एंट्री झालेली आहे, ती म्हणजे कबीरची. कबीरने धूमधडाक्यात एंट्री, थांबा असं म्हणत सखीला थांबवलंय. बेबी सरकार थांबा, मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. असं म्हटल्यावरती डॉक्टरांना प्रत्यक्ष समोर पाहिल्यावरती मनस्विनी मात्र आता चांगलीच गडबडलेली आहे. आणि तू इथे, आणि त्यावरती डॉक्टर म्हणतात, नीच बाई, काल माझ्यावरती हल्ला करण्यासाठी माणसं पाठवलीत, तुला लाज नाही वाटत का? तुझ्या डोळ्यांची मी सर्जरी केली, तुझ्या डोळ्यांना कायमचं निळ्या होतं ते मी ब्राऊन बनवलं आणि तू माझ्या जीवावरती उठलीस, तुला लाज नाही वाटत? यावरती ती म्हणते, डॉक्टर काय बोलताय तुम्ही, खोटं बोलताय, यांनी तुम्हाला पैसे दिले होते आणि म्हणूनच तुम्ही आता हे सगळं करताय ना. मला माहिती आहे हा सगळा प्रकार आता यांनी पैसे दिल्यामुळेच आता इकडे करण्यात आलेला आहे, बरोबर आहे ना. आणि असं म्हटल्यावरती मग आता लगेचच डॉक्टर सांगायला लागतात, कशासाठी
कोण पैसे, कुणीही पैसे देऊन काहीही होत नाही आहे. मुळातच या सगळ्यामध्ये काहीही झालं तरीसुद्धा आता इकडे महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्याकडे एंट्री फॉर्म आहे, माझ्याकडे CCTV फुटेज आहे. प्रेक्षकांनो, एका झटक्यात तिचं आता भांडं तर फुटलेलं आहे, पण या सगळ्यामध्ये मात्र आता अचानकपणे सखीचे डोळेसुद्धा उघडलेले आहेत.